नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं भटकंती प्रवासमध्ये स्वागत आहे. आपण कालच्या व्हिडिओमध्ये सिंधुदुर्गातील स्वराज्य बंगलोमधील आपण हॉल पाहिले होते आणि हॉल मधले आपण पाहू शकतो 4 प्रशस्त अशा खोल्या आहेत, जिथे अनेक पाहुणी मंडळी किंवा जिथे अनेक प्रवासी येऊन इथे प्रवास विश्रांती करू शकतात आणि या स्वराज्य बंगल्याचा मनमुराद आनंद लुटू शकतात. आपण पाहू शकतो की माझ्या मागे देखील मुख्य खोली आहे. या हॉल मधली मुख्य खोली आहे, जिथे या स्वराज्य बंगल्याचे मालक संदीप राणे साहेब नेहमी इथे येऊन याच खोलीमध्ये आराम करतात. नेमके त्या खोलीमध्ये काय आहे तुम्हाला मी दाखवतो. माझ्या मागे तुम्ही येऊ शकता. बघा, या खोलीमध्ये प्रवेश केल्यानंतर एकदम सुंदर आणि प्रसन्न वातावरण वाटतं, कारण की आपण पाहू शकता या सुंदर अशा रूम मध्ये मला आता बोलण्यासाठी शब्द नाहीत, कारण की हा सुंदर असा हा बेड रूम त्यांचा आहे. आपण पाहू शकतो इथे आल्यानंतरला नैसर्गिकरित्या वातावरण वाटण्यासाठी इथे झाडाचं चित्र देखील आहे. आणि इथे बघा आपण पाहू शकतो वेगवेगळ्या वस्तू आहेत. या आमच्या वहिनी साहेब देखील आहेत इथे, संदीप राणे साहेब आणि यांच्या वहिनी साहेब आहेत, त्यांचा इथे फोटो आहे. अतिशय सुंदर असं हे बेडरूम आहे. इथे आल्यानंतरला निवांतपणे बसण्यासाठी इथे खुर्च्यांची सोय आहे. एक टेबल आहे, तिथे आपण बसून निवांत असं कोल्ड्रिंक नाश्ता करू शकतो आणि या स्वराज्य बंगल्याचा आपण आनंद लुटू शकतो. इथे वेगवेगळ्या ही इथे विंडो आहे आणि विंडो मधून हे आपण बाहेरचे दृश्य देखील पाहू शकतो. अतिशय सुंदर असा कॉन्सेप्ट संदीप राणे साहेब यांनी इथे वापरलेला आहे. या रूम मध्ये देखील वेगवेगळ्या वस्तू, या बघा ह्या खुर्च्या देखील अँटिक आहेत, पाहू शकतो आपण. ही खुर्ची अँटिक आहे. ह्या इथला प्रत्येक वस्तू आपण पाहू शकतो. हे आता सहसा पाहायला मिळत नाही, हे हंटर आहे. आणि ह्या वेगवेगळ्या वस्तू संदीप राणे साहेब यांच्या आवडीनुसार त्यांनी इथे जमा करून साठवून ठेवल्या आहेत. अतिशय सुंदर असं वातावरण आहे. वेगवेगळ्या प्रकारची झाडांची देखील प्रतिमा आहेत आणि इथे कुलिंग असं शीतळ गुरु आपण म्हणू शकतो असं हे आहे. सुंदर असं आहे. आपण इथे जे बसल्यानंतरला अगदी मन प्रसन्न वाटतं. पाहू शकतो इथली अगदी बेडशीट देखील अतिशय सुंदर आहे, एकदम युनिक आहे, म्हणजे काहीतरी वेगळी आहे. म्हणजे ह्या रूम मध्ये आल्यानंतरला वेगळेपणा जाणवतो, जो संदीप राणे साहेब यांच्या कॉन्सेप्ट मधून आपल्याला पाहायला मिळतो. नेहमी त्यांच्या वागण्यामधून वेगळेपणा असतो, तसाच ह्या सुंदर अशा स्वराज्य बंगल्यामधला त्यांचा वेगळेपणा या खोलीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अतिशय सुंदर असं त्यांनी आपलं स्वप्न आणि आपलं मनातील कल्पना या बेडरूमच्या माध्यमातून त्यांनी इथे उतरवलेली आहे. ही दुसरी विंडो देखील आहे, आपण इथे पाहू शकतो. आणि या विंडोच्या मागे देखील अतिशय सुंदर असं वातावरण आहे. आजूबाजूला झाडं आहेत. इथे बाजूला मी तुम्हाला म्हणल्याप्रमाणे बंगल्याच्या डाव्या साईडला जागा आहे प्रशस्त. असा हा संदीप राणे साहेब यांनी आपल्या स्वप्नातला आणि स्वराज्यावरती आल्यानंतरला आपल्या स्वतःसाठी आराम करण्यासाठी हा आरामदायी बनवलेला बेडरूम एक प्रशस्त खोली आहे.